प्रेस कॉन्फरन्साक आमचे बरोबर हांगा उपस्थित आमचे गोंय राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, MGPचे लिडर आणि गोंयचे मंत्री मडकयचे आमदार आमचे सुदीनबाब ढवळीकर, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि आमचे एग्रीकल्चर मिनिस्टर रविबाब नायक, MGPचे गोंयचे अध्यक्ष दीपकबाब ढवळीकर, आमच्या पार्टीचे आदले अध्यक्ष आणि दक्षिण गोंयचे आमचे कन्व्हेनर विनयबाब तेंडुलकर, आमदार इंडिपेंडंट आमदार रेजिनाल्ड, आमचे इंडिपेंडंट आमदार बिचोलीचे डॉक्टर चंद्रकांत शेटये, इंडिपेंडंट आमदार कुट्टाळी कॉन्स्टिट्युएन्सीचे एंथनी वाज, MGPचे आमदार मांद्रे मतदारसंघाचे जीत आरोलकर, हांव तुमचे सगळ्या पत्रकारांचे आजच्या या पत्रकार परिषदेक हार्दिक स्वागत करता। आज आम्ही NDA म्हणजे आमची भारतीय जनता पार्टी MGP आणि आमचे अपक्ष आमदार हांची आज बैठक जाली आणि ह्या बैठके भितर एकूण गोंय भरल्या प्रचाराच्या संदर्भात डिस्कशन केलें, विविध मतदारसंघाच्या संदर्भात डिस्कशन जालें आणि 7 मेक जी निवडणूक जातली त्या निवडणुकीक सगळ्यांनी मिळून भारतीय जनता पार्टीचे दोन्ही उमेदवार जे आसात, उत्तर गोंयांक श्रीपाद नायक आनी दक्षिणेक पल्लवी श्रीनिवास डेंपो हांकां मोठ्या मताधिक्यान निवडून हाडपाक जाय, हेका लागून सगळे प्रयत्न करपाक जाय, ह्या संदर्भातलें डिस्कशन जालें। NDAची ज्या वेळाचेर मिटींग दिल्लीक जाता त्या वेळाचेर MGPचे दीपकबाब ढवळीकर हे सदोदीत ते वचत असतात आणि एकूण प्रचाराची आतापर्यंत जर पळयलें जाल्यार एक बऱ्या तरेचो प्रचार फुडें वचत आसा, बरो रिस्पॉन्स गोंयच्या सगळ्या मतदारसंघा भितर आमकां मेळत आसा। दक्षिण गोंया भितर जी आमची प्रधानमंत्री नरेंद्र मोदीची सभा जाली त्या सभेक बऱ्या तरेचो प्रतिसाद संबंद दक्षिण गोंया भितर आशिल्लो, आमी जास्त स्ट्रेच दक्षिणेक दवरिल्ली आनी त्यामुळे एक बरी मॅसेज संबंद गोंयभर त्या पब्लीक मिटिंगेच्या संदर्भात गेल्ली आसा आणि एकूण आमचे प्रधानमंत्रीजी नरेंद्र मोदीजी हांकां एक समाधान त्या एकूण उत्साह जर पळयलो तांच्यांनी सांगले की आनंदोत्सव साजरी करपाक आसा की निवडणुकीची, अशा तरेचें तांच्यांनी त्या सभे भितर उल्लेख केलो। येणाऱ्या दिसांनी आमच्यो 2 NDAच्यो पब्लीक सभा जावपाच्यो आसात। उत्तर गोंयांक लागून आमचे म्हापसा हांगासर आमचे होम मिनिस्टर अमित भाई शाहजी हांची जाहीर सभा 3 तारखेर सांजची 5 वरांचेर म्हापसा नवीन बस स्टँड आसा थंय जावपाची आसात NDAची पब्लीक सभा। आणि दुसरी NDAची सभा आमची फोंडा तालुक्या भितर फोंडा हांगासर 2 तारखेर सांजची 5:30 वरांचेर जावपाची आसा आणि त्यामुळे ह्या दोन्ही सभेक मोठ्या संख्येन फोंडा जावपी सभेक फोंडा तालुक्यांतले सगळे जाण आसतले। आमचे थंयचे मंत्री रविबाब नायक आसात, सुभाष शिरोडकर, सुदीनबाब ढवळीकर, गोविंद गावडे, MGPचे लिडर आणि अध्यक्ष दीपकबाब ढवळीकर हे सगळे थंय आसतले आणि त्यामुळे एकूण एक बऱ्या तरेची बैठक आज NDAची जाल्ली आसा। हांव परत एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करता आणि आज NDA मार्फत दुसरी मिटींग आमची माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्या अंडर जाल्या, ताचे बरोबर BJPचे अध्यक्ष बाब तानावडे, MGPचे अध्यक्ष ज्येष्ठ मंत्री बाब रवी नायक, त्याचप्रमाणे आमचे तिनूय इंडिपेंडंट MLAs आणि आमचो मांद्रेचो आमदार जीत आरोलकर अशे मिळून प्रत्येक मतदारसंघात कितें जावपाक जाय, कशें मुखार येवपाक जाय ह्या विशीं मार्गदर्शन माननीय मुख्यमंत्र्यान केलें आणि त्याच बरोबर येता ते 3 तारखेक 2 तारखेक आणि 4 तारखेच्यो 3 मिटींग परत आमकां सक्सेसफूल करपाक जाय। सध्या काँग्रेस जे कितें उलयता पळय ताका म्हाका तरी व्हडलेशें कांय दिसना। कालूच हांवें पत्रकार परिशद घेवन एक स्टेटमेंट दिलो ते उच्च शिक्षीत ह्या हेचेर, आणि उच्च शिक्षीत आसलो म्हणून जालना, उच्च शिक्षीत जो आसता ताणें त्याच प्रमाणे ताजेर जी गोष्टी ताजे बरोबर आसा ताचेर
पूर्णपणे विचार विनिमय करपाक जाय आणि ती मुलाखती हांवें केल्या ताजेर हांव चड उलयना पूण आज ह्या घडीत दोन्ही सिटांचेर आमचे NDA कॅन्डिडेट बाब श्रीपाद नायक जवळ जवळ 1 लाख वयर मतांनी निवडून येतले आणि बाय पल्लवी हे 40,000 एंड एबोव मतांनी निवडून हाडपाचो आमचो प्रयत्न आसा प्रत्येकाचो म्हजो आसा CMचो आसा आनी अध्यक्ष आमचो BJPचो आणि त्याच बरोबर सगळे आमदार जे आमकां सपोर्टींग आसा ते सगळे आसा आणि त्या खातीर फुडल्या 7 दिसांत आमचो कार्य कशें करपाचें हेचें मार्गदर्शन आज आमकां मुख्यमंत्र्यांनी केलां अध्यक्षांनी केलां आणि आमचे जे प्रश्न आशिल्ले तेही आमी थंय मांडल्या आज म्हाका 100% दिसता की आमी जैतिवंतर जातले पूण मोठ्या दबाज्यान आमकां मतां मेळटली दुसरी गोष्ट आणि एक निदर्शनां हाडटा 3 पॉयंट जाहीरनाम्यात आसा काँग्रेसच्या आणि हे 3 पॉयंट जे जाहीरनाम्यात काँग्रेसीन घाल्या ताजे विशीं तुमी इतिहासांत वचा पयलो प्रश्न आसा म्हादयचें पयलें पत्र कोणी दिलें हें सोदून काडा दुसरो प्रश्न आसा अराजकता इन मायनिंग कोणी मेथयली कॅब जेन्ना 38 मिलियन टन्स आशिल्लो 2008 तेन्ना 62 मिलियन टन कोणी केले आणि ताका लागून सगळो कॅवोस कसो जालो गोंयांत आमी इतिहासांत वचना म्हणून आमकां हें कळना इरेग्युलरिटीज कोणी केल्यो कोणाले कार्यकर्ते कितें करताले कोण मंत्री त्या वेळार धन्यात आशिल्ले हे सगळें सोदून काडपाची तुमकां आवश्यकता आसा जेन्ना काँग्रेसा सारको पक्ष जाहीरनामो करता तेन्ना ह्या जाहीरनाम्यात तांणी कितें केल्लें आसा डबल ट्रॅकाचो DPR केन्ना जाल्लो काडा सोदून डबल ट्रॅकाचो DPR 2012 पयलीं जाल्लो 2012 पयलीं UPA गव्हर्मेंट आशिल्लें काय कितें काय NDA गव्हर्मेंट आशिल्लें मातशें सोदा कारण हेचेर विचार विनिमय जावपाक जाय सगळे बाबतींत म्हणजे मायनिंग बंद पडपा कारण तेच आसा मायनिंग चालू करता म्हणल्यार रॉयल्टी आशिल्ली जो आमकां जो रॉयल्टीचो भागा विशीं उलयता MPT कडच्यान कितले मायनिंग एका वर्सा भायर गेले आणि मायनिंग डिपार्टमेंटाक कितले मायनिंग मेळ्ळे हातूंत तफावत जी जाल्ली आणि रॉयल्टी मेळनाशिल्ली ती कोणी उगडी करून हाडली हे सगळे प्रश्न प्रलंबीत आसा आणि ती रिकवरी मनोहर पर्रीकरान त्या नंतर बाब प्रमोद सावंतांनी केल्या ही सगळी रिकवरी कशी जाली हे प्रश्न तुम्ही रेज करपाची आवश्यकता आसा कारण हे सगळे त्या वेळार जाले आणि त्या खातीर हे जेन्ना पॉयंट जाहीरनाम्यात घालता तेन्ना ताजेर कोळसो कोणी चालू केला कोळसो पयलींच्यान चालू आसा आतां न्हय आणि वाडयकूय ना आणि ह्यो सगळ्यो गोश्टी पळयल्या नंतर एक लक्षात येता की हो जो जाहीरनामो आसा ताका सुरवातूच तांणी केल्या आणि कितें करपाची पद्दत जी आशिल्ली ती तांणीच केल्या हे लक्षात दवरपाक जाय आमी आणि त्या प्रमाणे आमी मुखार वचपाक जाय येणारे इलेक्शनात आमी सगळे एकठांय जावन प्रत्येक मतदारसंघात काम करतले ह्या बद्दल दुबाव ना NDA खातीर सगळ्यांनी हातान हात घालून मुखार वचपाचें ठरयलां आणि त्या प्रमाणे आमी सगळे NDA खातीर कामां लागल्या देव बरें लायन्स हाज्या आज गोंय शाखेची मिटींग जाली आणि गोंय प्रदेशात आमचे प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे सदानंद तानवडे महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे प्रदेश अध्यक्ष बाब दीपक ढवळीकर आमचे ज्येष्ठ मंत्री बाब रवी नाईक तसेच ज्येष्ठ मंत्री बाब सुनील ढवळीकर बाकी सगळे म्हणजे रेजिनाल्ड आणि बाकी सगळे इंडिपेंडंट MLA बाकी MGPचो MLA बाबजीत आणि म्हज्या प्रेस मिडिया भाव भयणांनो ही देशाच्यो निवडणुका आसा आणि देशाच्यो निवडणुका आमी अबकी बार 400 पार फिर एक बार मोदी सरकार ह्या टॅग लायनीचेर NDA फुडें वता NDA ह्या फावटी 400 पार करतले हाजो विश्वास आमकां आसा आणि तोच करपा खातीर म्हणजे आमी म्हणटा कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आमचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि पुराय NDAचे सगळे लिडर्स वेगवेगळ्या पद्दतीन काम करता
आणि हे सगळें करता आसतना देशाक आमी मोदी की गॅरंटी ह्या नांवाचेर आमी गॅरंटी दिल्या आनी मोदी की गॅरंटी ही पुराय करपाची गॅरंटी. मोदी के गॅरंटीत आमी विशेष करून जे म्हटलां हेजेन सगळ्यांत म्हत्वाचें ते तुमी आयज पर्यंत ती लायन जी घेयना विच इज एन युनिफॉर्म सिवील कोड. गोंय हें पयलें राज्य आसा ज्या राज्यांत आमी युनिफॉर्म सिवील कोड फॉलो करता. त्या खातीर UCC मेंटेन करपाचें UCC लागू करपाचो कायदो हो NDAच्या टॅगलायनीचेर आसा. वन नॅशन वन इलेक्शन येदो व्हडलो इशू आसतना आमी सगळे जाण बारीक 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 इशू घेत बसलेले आसा. वन नॅशन वन इलेक्शन घेतलें तर कितलो टायम वाचतलो, कितलो पयसो वाचतलो आनी कशा पद्दतीन देशाची उदरगत जातली ताचो विचार आमी करपाची गरज आसा. आनी म्हणून तर आमकां NDA अलायन्साकूच निवडून हाडपाक जाय. 33% रिजर्वेशन्स आमी महिला अधिनियमांत फक्त बील करून दवरचे ना. येता त्या 29च्या इलेक्शनाच्या म्हणजे लोकसभेच्या पयलीं आनी बाकीच्यो विधानसभेच्या पयलीं ते लागतले हाजी आमी काळजी घेतले. आयज पर्यंत फक्त म्हणजे 50% महिला ज्यो वोटर्स आसात हांकां कन्सिडर्ड करताले. बट माननीय मोदीजीन महिलांचो सन्मान केला. महिला अधिनियम बील हे लोकसभेत पास केला आनी 33% रिजर्वेशन दिवपाचें ठरयलां. ही आमची टॅगलायन आसा म्हणपाक कांय हरकत ना. इम्प्लिमेंटेशन ऑफ द CAA सिटीजन अमेंडमेंट ॲक्ट आमी परत सांगता आमी बारीक 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 विशया कडेन पळयतात. देशाचे विशय पळयात आनी देशाचे विशय सांगता आसतना गेलीं 70 वर्सां आमचेच भाव म्हणजे आमी जाका म्हणटा की हिंदुस्तानी लोक जे हिंदू आसतले, कॅथलीक आसतले, बौद्ध आसतले, सीख आसतले हे पाकिस्तान, अफगाणिस्तान, खलिस्तान हांगासल्यान बांगलादेश हांगासल्यान जे भारत देशांत आयिल्ले ते वाट पळयताले आमकां सिटीजनशीप केन्ना मेळटली. आनी जे ऑफिशियली तेंचेर थंय अत्याचार जाता म्हणून हांगासर आयले आनी हांगासर येवन जर तांकां 21 वर्सां वाट कित्याक पळोवचें. विभजन जाल्लें, फाळणी केल्ली, कोणी केल्ली? तांच्यांनी केल्ली. तेंचो दोश कितें? ह्या सामान्य मनशान तेंची 2 जनरेशनां सोंपली. 3ऱ्या जनरेशनान ताका त्रास जावपाक लागल्या म्हणून ते हांगा आयल्या. आमी ह्या इलेक्शनाक राष्ट्राचो विचार करपाची गरज आसा. आमी राष्ट्रीय सरणीन म्हणजे भारतीय जनता पार्टी आनी NDA हे सदोदीत राष्ट्र प्रथम ह्या भावनेंतल्यान काम करता आसतना आमी मायनर हे बारीक बारीक इशू जे आसात ती कोणी बँक लुटली बिटले ते सगळे आहात हे त्या इशूंनी आमी व्हडलें म्हत्व दिना. हांव लोकांक आव्हान करता की माननीय मोदीजीचें नेतृत्व घेवन राष्ट्राचो विचार करात आनी जगात भारत देशाचो नंबर खंय आसा 11व्या स्थानाचेर आसलेली आमची इकॉनॉमी आज 5व्या स्थानाचेर पावली. आमी प्रॉमीस करता इट वील बी ऑन द 3ऱ्या नंबराचेर आमी पावयतले. त्या खातीर म्हणजे काँग्रेसीन सदोदीत राजकारण हे जाती धर्माचें राजकारण केल्लें आसा. काँग्रेस सदोदीत म्हणजे भाशणांतल्यानय हांव सांगता तूं तेंचो मॅनिफेस्टो बाब सुदीन ढवळीकर तर हांव गोंयच्या मॅनिफेस्टोचेर उलयत ना तेंचो जर तुमी राष्ट्रीय मॅनिफेस्टो जरी सुद्दां पळयत जाल्यार वीच इज एन हांव म्हणटलो वीच इज एन कम्युनल म्हणपाक कांय हरकत ना. खऱ्या अर्थात सेक्युलर पार्टी जर आसा कारण तुमी हांव सांगना हे खूद तेंचो मॅनिफेस्टो सांगता आनी ज्या पद्दतीन ते बाकीच्या देशांनी काम करता हांव सांगता म्हणजे तुमी कर्नाटकांतले तेंचे हे काडून पळयात दे आर वर्किंग एज अ कम्युनल म्हणटा. आमी सर्वधर्म समभावता जर कोण आसत जाल्यार तो NDA अलायन्स हे सर्वधर्म समभावता खातीर काम करता. सिटीजन अमेंडमेंट ॲक्ट काडून पळय. आमी म्हटलां हिंदू बरोबर कॅथलीक लोकांक त्रास जावंक ना, सीख लोकांक त्रास जावंक ना, बौद्ध लोकांक त्रास जावंक ना, मागासवर्गीयांक त्रास जावंक ना. जे पाकिस्तान, अफगाणिस्तान आनी बांगलादेश आशिल्ले हांव स्वता बांगलादेशान गेला हांवें थंयच्या लोकां वयलो अत्याचार पळयला आनी म्हणून तर थंयसले लोक जे आसा ते भारतान आयले. वॉट इज दीस? मागीर भारतीय जनता पार्टी करून जाल्यार फक्त हिंदूक कित्याक घेतला बाकीच्या सगळ्या लोकांकूय बरोबर घेतला म्हणून सांगलें वी आर द सेक्युलर पार्टी. कित्याक कोणी सोडोवंक नासलो. 21 वर्सां कित्याक लागली? फक्त बाताच मारताले. तो सोडोवपाची खरी म्हाज्या इनिशिएटिव्ह घेतली म्हणजे आमचो अलेक्स रेजिनाल्ड आसतलो किंवा अलेक्स सिक्वेर आसतलो ह्या दोगांयनी विशय तो लावन धरलो. हांवें केंद्र सरकारा कडेन होम मिनिस्ट्री कडेन आसतलो, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेर्स आसतलो हेंच्या कडेन लावन धरून OCI इशू सोडोवपाचें काम. अरे आमचे लोक गेले आसतले भायर ना म्हणटा नोकरे खातीर गेले आसतले तेंच्या बाकीच्या भुरग्यांक प्रॉब्लेम जावंक जायना. तेंची हांगासली प्रॉपर्टी सेक्युअर्ड उरपाक जाय. हें कोणा खातीर केलां आमी? OCIचो कार्ड जो आसा रिजॉल्व करपाचें काम कोणी केलें? म्हज्या सरकारांत केलें. अरे ते फक्त ST पॉलिटिकल रिजर्वेशनाचो विशय परत काडटाले, परत रस्त्यार येताले. अरे मोदीच्या कॅबिनेटात डिसिजन घेतलां ऐऱ्या गैऱ्याच्या न्ही
ते काडून 2-3दां बाकीचे फुटोवपाची कामां काँग्रेसीन केल्या आसतली. म्हणजे हे जे आहा पळय न्ही एसटीक पॉलिटिकल रिजर्वेशन दिवपाचें काम आमी केलां. उरता उरलो विशय CRZ हांव सांगता हेंकां खंयसरूच म्हणजे बाब सुनील ढवळीकरान तेंचे जे इशू सांगले पळय न्ही तांकां कांयच इशू उरूंक ना म्हणून बेश्टोच एक जाहीरनामो छापूंक जाय म्हणून ते दिल्ले आसा. हांव त्या विशयांनी उलयना, ऑलरेडी ते उलयल्यात. CRZचो विशय पूर्णता रिजॉल्व करपाचें काम आमच्या सरकारान हातीन घेतलां. हांव फक्त आत्तां प्रॉमीस करिना बट सांगता आसतना सांगता की ऑलरेडी म्हणजे आमी CRZ 2019 इट इज इन प्रोसेस. हांव वेगळे हेज्या वेळी म्हाका प्रॉमीस करून इट इज इन प्रोसेस आनी तोय रिजॉल्व जातलो. शेवटी मोदीजीच्या भाशणांतल्यान येयल्लो एकूच मुद्दो हांव तुमकां सांगता आनी भाशण सोंपयता. मोदीजीच्या भाशणांत सांगलें की मछुआरे तो राम के वक्त भी थे. म्हणजे एक लक्षात घेयात, आज जे आमचे नुस्तेकार भाव आनी भयणी ज्यो आसात हे गोंय लिबरेट जावच्या पयलीं आशिल्ले तेंची घरां थंयच आशिल्लीं आनी ती घरां प्रोटेक्ट करपा खातीर जें कितें करपाक जाय पळय न्ही तें आमचें सरकार हांगासरूय करतलें आनी केंद्र सरकारूय करतलें. हें हांव ठामपणे सांगूं शकता. तांची घरां पारंपारीक रित्या थंयच्यान आसा आनी ती प्रोटेक्ट करपा खातीर म्हणजे नुस्तेकारांची घरां थंय जे रावता हें करपा खातीर सदोदीत आमी सगळ्यो गजाली ज्यो जाय पळय न्ही त्यो करतले. आनी मोदीजीन जी दुसरी गॅरंटी जी दिली तेंच्यांनी मुद्दामून एकदां प्रेस जी लायन घेवपाक जाय पळय मोदीजीन स्पश्ट शब्दांत सांगलें गोंयच्या विकासाक खंयच्याच पद्दतीन कसलीच कमी पडची ना. आपल्या गोंयाचें भावनीक नातें आसा. आपल्याक मुळात आपलो म्हणजे कॅम्पेन इन्चार्ज आसतलो किंवा PM कॅन्डिडेचर आसतलो जे गोंयान डिक्लेअर जाला ताती आपलो एकदम म्हणजे सामको एकदम लागचें नातें जें आसा गोंया कडेन आसा. म्हणून तर आपूण गोंयच्या विकासा खातीर कसलीच कमी पडपाक दिवचो ना. वेगवेगळे प्रोजेक्ट आसात किंवा वेगवेगळ्यो बाकीच्यो गजाली आसात ह्योय ज्यो आसा पळय न्ही ह्योय खूब मोठ्या प्रमाणात दितलो. आमचो केंद्रांतलो जर जाहीरनामो तो हांव तुमकां सांगपा नाका ते ऑलरेडी प्रेस घेतल्या पण हितुल्यो 2 गजाली ज्यो हांव तुमकां प्रामुख्यान सांगता वीच इज एन देशा खातीर. नो डावट तुमी म्हणटले की गोंयांत DDSSY आहा. आयुश्यमान भारत ही येवजण जाणटेल्यांची ट्रिटमेंट जावची 70 वर्सां वयल्याची आवय बापायची ट्रिटमेंट फ्री ऑफ कॉस्ट जावची ताज्या खातीर आयुश्यमान कार्ड आसा. म्हणजे तेंचे प्रायवेट हॉस्पिटलांत गेलो सुद्दां जाल्यार फ्री ऑफ कॉस्ट ट्रिटमेंट जातली. आनी गोंयांत वेगवेगळे कडेन म्हणजे कदाचित स्लम डेव्हलपमेंट जाला आसतलो पयलीं पारंपारीक रित्या बट आत्तां प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत वेगवेगळ्यो स्किमी आनी वेगवेगळ्यो म्हणजे तांकां वेगळ्या पद्दतीचें प्रोटेक्शन दिता आसतना आमी हें म्हणूंक शकना की गेलीं 25, 30, 40 वर्सां जालो जो मनीस गोंयांत रावता ताका अशा पद्दतीन म्हणजे वेगवेगळ्यांच्यो झगड्यो वेगवेगळ्यो ह्यो गजाली आनी अननेसेसरी हायकोर्टाची मॅटर सरकाराचेर एक जावंक शकता. बट एक जो आपलें घर आपल्या जमनींत विकत घेवन जो जमनींत बांदून राविल्लो आसा ताका प्रोटेक्शन दिवप हें आमी पयलीं सांगलां. द फ्लोर ऑफ द हावस सांगलां ताका प्रोटेक्शन दिवपा खातीर ज्यो गजाली करपाक जाय त्यो सातत्यान आमी करतले. आनी परत एकदां म्हणजे एड्युकेशन हेल्थ ह्या हेज्या टुरिजम ह्या 3 गोश्टीचेर केंद्रांतलो जो जाहीरनामो आसा तांणी फोकस केला ते 100% इम्प्लिमेंटेशन. 4th वन इज द फिशरीज ऑफ 100% फोकस करून गोंयांत हे सगळें 100% इम्प्लिमेंट करपाचें. हें करपा खातीर आमी NDA अलायन्स हे फुडल्या 3 वर्सांचें जें आहा पळय न्ही लोकांक कमिटमेंट दिता की आमी सबका साथ सबका विकास सबका विश्वास आनी सबका प्रयास त्या खातीर आमकां निवडून हाडपा खातीर सबका प्रयास जो आहा पळय न्ही हे सर्वस्व आमच्या खातीर काम करता. बाब सुनील ढवळीकरान उलयता आसतना सांगलें की सगळ्या लोकांचो प्रयत्न आसतलो. आमी सगळे एकत्र रावन म्हणजे आपल्या परीन खंयसरूच आमकां कोणाच्याच मदीं डिविजन केल्लें नाका. गोंय हें सर्वधर्म समभावते खातीर वळखलें वता. गोंय हें युनिफॉर्म सिवील कोडा खातीर वळखलें वता. आमी जशें म्हणटा की जावं ती चवथ दिवाळी जावं ते क्रिसमस किंवा ईद ह्या गोंयांत म्हणजे शांतिकायेन सदोदीत जाला मोठ्या उत्साहान आमी मनयला. त्याच पद्दतीची शांतिकाय मेंटेन दवरपा खातीर सगळ्या लोकांनी सहकार्य करचें आनी येता त्या 7 तारखेक गोंयांत केन्नाच खंयच्या वोटिंगाच्या वेळारूय मात सुद्दां कसलोच तंटा जावंक ना किंवा केन्नाच झगडी जावंक ना. त्याच पद्दतीन गोंयच्या समेस्त लोकां कडेन मागता हांव इलेक्शनां येतलीं आनी वतलीं म्हटल्यार झगडी जी आहा ती लोकां मदीं जावची न्ही हें म्हज्या सगळ्या जाणांक आव्हान आसा. खूब शांततेन 7 तारखेचे निवडणुका जावच्यो इतकेंच सांगता. देव बरें करूं. अपोज कोण करता ते अपोजिशनाक विचार मरे तेच सांगता मरे तेच वेगवेगळे जाण अपोज करीत आसा तेच भियादान तूं म्हाकाच विचारता उलट अपोजिशन अपोज करता ताका. एक आरोप केला काँग्रेसीचो जो नॅशनल जाहीरनामा आहा तो कॉमनल म्हणला. तुमचे पार्टीचेर पयलो आरोप करतालो तुमची पार्टी सेकंड ब्रिगेड आनी सेकंड
खंयचे बेसिसचे जे कॉमनल आमी सॅफ्रॉन कलरचो फ्ले घालता फक्त शेलो ओके ते दाखोवपा खातीर आसा फक्त रिडिस्ट्रिब्युशन ऑफ द वेल्थ हो जो तेंच्या हातूंतलो आसा रिडिस्ट्रिब्युशन ऑफ वेल्थ मिन्स वॉट लेट देम एक्सप्लेन हें कितें म्हणजे कोणाची वेल्थ तुमी रिडिस्ट्रिब्यूट करता आनी कोणा खातीर करता हें तेंच्यांनी सांगचें उत्तर दिवचें गोंयच्या काँग्रेसीच्या लिडरान नाल्यार राहुल गांधीन उत्तर दिवचें म्हजें स्पश्ट म्हणणें आसा दे वॉन्ट टू कम क्लियर ऑन इट वॉट इज मीन बाय द रिडिस्ट्रिब्युशन ऑफ द वेल्थ कोणाची रिडिस्ट्रिब्युशन करता तुमी आनी कोणा कडली म्हणजे चड आहा तितके काडून बारीक आहा तेच्या कडेन दिता अरे बाप दादांनी सगळी जी पुंजी करून दवरलेली आसा जेणे आपलो सगळो आयुश्यभराची जमाई करून दवरलेली आहा ती काडून कोणाक दुसऱ्याक दिवपाक दॅट इट सेल्फ सेज इज एन कम्युनल ऑफकोर्स म्हादई हो विशय जो आसा हो राष्ट्रीय विशय आसा हांव ना म्हणचो ना कारण इट इज एन बिटवीन द 2 स्टेट्स इट इज अ 3 स्टेट्स इंटर स्टेट इशू आसा इट इज अ मॅटर इन द सुप्रीम कोर्ट म्हादई प्रवाह फॉर्म केल्लो आसा आनी 100% तांच्या खातीर तो राजकारणाचो विशय आसा म्हज्या खातीर तो जीवनदायिनी म्हणटा काँग्रेसी खातीर फक्त राजकारण ते कर्नाटकानूय एक उलयतात गोंयान एक उलयतात वेगवेगळे विशय आसतले बट आमच्या खातीर आमी सदोदीत सांगला आमी केन्नाच विशय जो आसा पळय न्ही हो विशय सोडूंक ना आनी अजुनूय हेज्याय फुडें म्हादईचो विशय जो आसा फॉलोअप करून म्हादई डायवर्जन जावपा खातीर आमी दिवपाना सीएम एक प्रश्न आसा की इंडिया ब्लॉकाचे जे एक गोवा फॉरवर्ड पार्टी आसा भाशणान सांगला की तुमचे सरकार आसा ते आयडेंटिटी कशी काडूंक सोदता आनी त्या खातीर मराठी भाशा आसा ही स्टेट लँग्वेज करूंक सोदता विथ कोंकणी तर डिसिजन सरकारान घेवपाचें आसा तर हाजेर मातशें क्लॅरिफिकेशन दिया कित्याक हो इश्यू जो आसा तो सावथाच्या लोकांक व्हेरी क्लोज आसा लँग्वेजीचो हांव तुका एकूच सांगता कोंकणी ही गोंयची राजभास आसा बरोबर आसा काय ना आतां बाकीच्या बऱ्याच लोकांचो प्रयत्न आसा मराठी राजभास करची म्हणून आमी केली आमी म्हटलां की मराठी वापरपाक मराठी शिकपाक खंयसरूच प्रॉब्लेम ना कोणाचोच तिका राज्यभाशेचो दर्जो दिवंक ना बट त्याच बरोबर मराठी जी आसा शिकपा खातीर वापरपा खातीर बरोवपा खातीर कम्युनिकेट करपा खातीर सातत्यान मराठी वापरली वयतली हे जे राज्यभाशा कायदो पास केला आमी करूं ना आतां तें जेन्ना काँग्रेसचें सरकार आसलें आनी जेन्ना राज्यभाशे कायद्यान तेंच्यांनीच बरयल्लें आसा लोकांक विजय सरदेसायाक मरे उलोवन लोकांक मिसअंडरस्टँडींग करपाची संवय जाल्या तो कशें हांगा तें भाशण करून लोकांक पिशे करपाचें तितकें काम करता लोक आतां शाळे जाल्या ताका सांग लोक आनीक पिशे जावचे ना म्हणून एक दोनदा फसले तो जाय तेन्ना जाय ते उलयता कॅन यूज हय बाब रवी नायक तेन्ना हे आशिल्ले मिनिस्टर आशिल्ले एक ऑडिओ व्हायरल जाता कॅप्टन विराटाचो त्याच्या मायनिंगेच्या तो चड हे करता तो काँग्रेसची ह्या करता तू विराटो विचारपाचें आनी काँग्रेसी विचारपाचें कितें म्हणणें आसा बीजेपीचे तेजेर कितें म्हणणें आहा म्हाजें तर निव्वळ हाजेर म्हणणें आहा तेणी आरोप कोणाचेर केल्या विजय सरदेसायाचेर केला आरोप कोणाचेर केला काँग्रेसीचेर केला आनी तेच तेजो प्रचार करता मरे तुमी ताका विचारपाचें आमी कितें सांगतले आनी सीएम मोदी ते कितें म्हणटा तें नाका तुका कितें दिसलें विजय सभा दिसली काय ना सगळ्या पब्लिकाक दिसली लोकांक दिसली गोंयच्या लोकांक दिसली बस तेंचे कशें थोडे जाण दोळे धापून भोंवता म्हणटा पळय न्ही रे तो खलप बीन कांयच करूंक ना म्हणटा पळय न्हू ताका जुवारी पुलीय दिसना अटल सेतूय दिसना धारगळचें आयुश हॉस्पिटलूय दिसना ताका कितें करतलो तो दोळे बंद करून भोंवता महाराष्ट्रात काही वर्ष येताना एक गोष्ट सांगली महाराष्ट्रात काही वर्षापूर्वी राज ठाकरेंनी तो व्हिडिओ तेजोच लाय मरे आता त्या विरेटोचो लायलो काय कळटलो तो म्हणटा कपला म्हणजे तकलेर मारले गोंयकारांक तकलेर मारले म्हणजे कितें तें खबर आसा सगळ्या जाणांक तकलेर मारली ही भाशा आमकां खबर ना कॉन्स्टिट्यूशन हाडून तकलेर मारले तो व्हिडिओ लाय आतांय बी आयक दाखयता सगळ्यांक त्यांचं असं मत आहे की 100% ओडीएफ असेल वीज असेल नळ जोडणे असेल यात म्हणजे सरकार अपयशी ठरलंय सरकारचा हा दावा खोटा आहे असा आरोप आहे त्यांचा त्या संदर्भात ते व्हिडिओ दाखवतात त्यावर काय म्हणतात अरे आता एक कोण तरी येतलो आनी आतां एक झोपडी घर बांदतलो झोपडी वजा घर बांदतलो आनी म्हणटलो ताका नळ जाय ताका लायट ना म्हणटलो हो तसलेच व्हिडिओ काडटले ते म्हाका सांग खंयसरूय येतलो आनी खंयच्याय जाग्यान एक बारीकशी झोपडी बांदतलो कोण तरी येतलो आनी रावतलो अरे जेन्ना आमी रजिस्टर्ड आसलेले हर पंचायतीन आपल्या सर्टिफिकेट दिल्या की बाबा ओडीएफ फ्री जाली म्हणून पंचायतीन पळोवन दिल्या नळ मेळ्ळो म्हणून दिल्या लायट मेळ्ळी म्हणून दिल्या उदक मेळ्ळें म्हणून दिल्या आतां प्रत्येक तुका सेम थिंग आपल्या भाटान हाडटलो आनी कोणाक तरी कामाक दवरतलो भाटकार आसा थोडे जाण म्हणटा तशें आनी ताजो व्हिडिओ काडून घालतलो तुम्ही वुमन रिझर्वेशनाचे उलयले पळय हायकोर्टीत रमाकांत कलप म्हणटा ते बिल आपूण हाडलेले 96 आनी तेच तेणी जर हाडलेले जाल्यार तो कित्याक वग्गी रावलो तर इतके तेणी कित्याक पास करूंक ना तर तो सगळें सांगतलो प्रत्येक जाण म्हणजे जे आमी करता फाल्यां सकाळीं म्हणटले ओसीआय आमी केला म्हणटले इतके दीस कोणी हाडयल्लो ताका काँग्रेसीनूच जाल्लो मरे तो आतां त्या उपरांत तो खंय गेल्लो तर
मागीर फाटीक लागून करूंक ना कित्याक तर तेणी ते म्हणटा तुम्ही इलेक्शना लागून आतां हाडला म्हणटा आपूण केल्ले बील. अरे आमी पास केलें म्हणून सांग ताका Replement तेणी बील केलें. हाडलेलें खंयचें तर तें शेणवातलें बील आतां उरलां म्हापसा हार्मोनी उरोंक ना मरे आनी बील खंयचें उरतलें. तो इंडिपेंडंट म्हणून निवडून येयला असो करूं नाका ताका तेजी स्वताची आयडेंटिटी आसा. काय 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 तूं म्हाज्या पार्टनरांचेर आरोप करच्या पयलीं तो हांगा बसता तो आपलो काय उलयना म्हणून तेजी वेगळी वळख आसा. मुळात तो शेतकरी ओके तुका तो जर फाल्यां ताका म्हणून तर इंडिपेंडंट निवडून येयलो न्ही. तेजी स्वताची आयडेंटिटी आसा. तो सावथ गोवा इलेक्शनाक 2014 रावल्लो तेजे म्हणल्यार मतां पडलेली ती थोडी तोय म्हणून पडलेलो. ज्या पद्दतीन विरोधान आसतना तो जें भाशण करतालो पण म्हाकाय खबर आहा 2012 ते 17 पर्यंत त्या पद्दतीन तेणी एक वेगळी तेजी ऑल गोवा तेजी वेगळी आयडेंटिटी जाल्ली आहा. आज ताच्या कॉन्स्टिट्युएन्सीन काँग्रेस धाडजिले बीन कांय न्ही. तेची स्वताची वेगळी वळख आसा तांकां वेगळी आयडेंटिटी आसा. अंतन वाजबाब ताका वेगळी तेजी आयडेंटिटी आसा. तो बेजीक म्हणजे सरपंच पंच हेतूंतल्यान तो वयर सरात आयिल्लो समाज आनी वयल्यान तो आमचो ट्रायबल समाजाचो लिडर आसा. 2014 लास्ट हा प्रश्न मिटींग झाली त्यांना स्पेशल स्टेटस एश्योरन्स दिले तुमकां आतां सध्याचे कितें मत आसा आनी ड्युअल सिटीजनशिप ड्युअल सिटीजनचो विशय जो आसा पळय न्ही लोकांक कित्याक जाय आशिल्लें तर आपली हांगासली सगळी प्रॉपर्टी आनी हे ते सेफ करपा खातीर जाय आशिल्ली सगळ्या जाणांक. तांकां खंयसरूच हें उरोंक जायनासलें की बाबा आपूण पोर्तुगाल पासपोर्ट घेतलो किंवा आपूण दुसरो पासपोर्ट खंयचो घेतलो तर आपल्या हांगासल्या फॅमिलीचे फाटल्या आनी बाकीच्या आमी जेन्ना OCI कार्ड दिता दॅट इट सेल्फ इज अ सेफ. म्हाका दिसता कोणाकूच हो इशू आनी उरचो ना कारण तेची प्रॉपर्टी सेफ जाली. फाल्यां सकाळी तेंचो जेन्ना पासपोर्ट इशू भुरग्यांचो किंवा बाकीचो कोणाचो येता दे कॅन म्हणजे सरेंडर किंवा रिवोकेशन ऑफ द पासपोर्ट हितून आमी OCI कार्ड तांकां दिवपाचें ऑलरेडी डिसिजन जालें. इशू रिजॉल्व जातलो. पळय म्हाका जाल्यार दिसता म्हणजे गोंयाक हे फावटी स्पेशल ट्रिटमेंट मेळ्ळ्या आनी मोदीजीन आतां जी सांगल्या पळय न्ही तेज्या उपरांत कसलीच कमी उरपाना. दीस इज अ स्पेशल ट्रिटमेंट फॉर द स्मॉल स्टेट लायक गोवा. मोदी इज वेरी मच हैप्पी. म्हणजे आम्ही त्यांनी म्हटलं की गोवा का मॉडल ये जिस तरह से इम्प्लिमेंट किया है म्हणजे आत्मनिर्भर भारत मिशन आम्ही स्वयंपूर्ण गोंय ज्या पद्दतीन इम्प्लिमेंट केलें त्या खातीर तेंच्यांनी आमच्या कडेन जो जो सपोर्ट मागला ज्या ज्या टायमार खंयसरूच आमकां ना म्हणूक ना. थँक्यू. चलो चलो फुडें रे मदीं यो आतां मदीं यो फुडें मार रे घेवंक घे रे धन्यवाद. क्लोज क्लोज पत्र लागीं सगळे जावन